रस्ते बांधणी नाही तर देश बांधणी या उक्तीनुसार कार्यरत असणारं भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नामदार नितीनजी गडकरींच्या नेतृत्वाखाली किती बहारदार काम करते आपण बघतोय। या व्यासपीठावरती नंतर महामेट्रोच्या वतीने एक पुणे कार्ड या कार्डाचा लोकार्पण सोहळा होणार आहे। पुणे मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या प्रीपेड मेट्रो कार्डची सुविधा महामेट्रो उपलब्ध करून देत आहे। यासाठी HDFC बँकेबरोबर आपण भागीदारी केली आहे। या कार्डाचं नाव एक पुणे कार्ड असं आहे आणि ते भारतीय पेमेंट रुपेवर आधारित आहे। भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार एक पुणे कार्ड नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड NCMCच्या नियमांचं पालन करतं आहे। एक पुणे कार्ड हे बहुउद्देशीय कार्ड आहे। भारतात इतर कुठेही रिटेल पेमेंटसाठी वापरता येईल। इतर कोणत्याही मेट्रो आणि बस सेवांमध्ये हे कार्ड वापरलं जाऊ शकतं। स्पर्शविरहित कॉन्टॅक्टलेस कार्ड आहे, त्यामुळे पेमेंट लवकर होतं। या कार्डद्वारे एकल व्यवहारासाठी 5,000 रुपयेपर्यंत कोणत्याही पिनची आवश्यकता नाही। कोणतेही लहान मोठे व्यवहार आपण सहज करू शकतो। सर्व मेट्रो स्थानकांवरती उपलब्ध आहे। पुणे मेट्रोच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणारा ई-फॉर्म भरून एक पुणे कार्ड आपण मिळवू शकता। आता तिकिटासाठी रांगेत उभं राहण्याची गरज नाही। आज जाताना AFC गेटवर कार्ड टॅप करून आपण प्रवासाला जाऊ शकता। बाहेर पडताना AFC गेटवरती टॅप केल्यावर प्रवासाच्या भाड्याच्या रकमेइतके पैसे आपोआप कापले जातील। पालकांनी त्यांच्या शाळा कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी हे कार्ड घ्यायला हरकत नाही, जरूर घ्यावं। पुणे मेट्रोतर्फे आणि एक पुणे कार्ड धारकांना तिकिटामध्ये 10% सूट आहे। मी महामेट्रोचे व्यवस्थापकीय विश्वस्त श्रावणजी हर्डीकर साहेब आणि HDFCचे सिनियर एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट रजनीश प्रभू यांना विनंती करतो, हे कार्ड लोकार्पण करण्यासाठी आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडे सुपूर्द करावं। व्यासपीठावरील बाकी सर्व मान्यवरांनी आपल्या पुढे जो बॉक्स दिलेला आहे त्याची फीत उघडून या कार्डाचं लोकार्पण करावं। महामेट्रोचे MD कार्यक्षम अधिकारी श्रावणजी हर्डीकर यांचा आज वाढदिवस आहे। त्यांनाही आपण मनापासून शुभेच्छा देऊ, दीर्घायुष्य आणि आरोग्य चिंतू। यानंतर आपण व्यासपीठावरील मान्यवरांचे मनोगत ऐकणार आहोत। सर्वप्रथम खडकवासला मतदारसंघाचे आमदार माननीय भीमराव अण्णा तापकीर यांनी मनोगत व्यक्त करावं। सर्वांना नमस्कार। आज या ठिकाणी चांदणी चौक या उड्डाणपुलाचं या ठिकाणी नाव घेत असताना खरं तर मग या ठिकाणी श्रीरंगजी बारणे उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे माधुरीताई मिसाळ आहेत, दिलीपजी मोहिते आहेत, त्याचप्रमाणे उमा खापरे श्रीरंग, त्याचप्रमाणे सिद्धार्थ शिरोळे, सुनीलजी कांबळे, पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे, मुरली मोहोळ, त्याचप्रमाणे मेधाताई कुलकर्णी, उमाताई खापरे, त्याचप्रमाणे हर्षवर्धनजी पाटील, सुबा राहुलदादा कुल, बाळासाहेब बेगडे, त्याचप्रमाणे मुळीक, सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी, बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं तर आपणा सर्वांना चांदणी चौक हा जर आपल्या डोळ्यासमोर आला तर त्या ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी व्हायची। मग त्या ठिकाणी साताऱ्याकडून वाहतूक येणारे असो किंवा मुळशी भागातून येणारे असो
किंवा पुणे शहरातून येणारी, कोथरूडकडून येणारी वाहतूक असो, या सर्व वाहतुकीचं मूळ कोंडी या ठिकाणी या चांदणी चौकामध्ये होत होती. वेळोवेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, वेळोवेळी भारत शिरोळे, सुनीलजी कांबळे, पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी घाटे, मुरली अण्णा मोहोळ, त्याचप्रमाणे मेधाताई कुलकर्णी, उमाताई खापरे, त्याचप्रमाणे हर्षवर्धनजी पाटील, सुबा राहुलदादा कुल, बाळासाहेब बेगडे, त्याचप्रमाणे मुळीक, सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आजी माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी, बंधू भगिनी आणि मित्रांनो, खरं तर आपणा सर्वांना चांदणी चौक हा जर आपल्या डोळ्यासमोर आला तर त्या ठिकाणी सतत वाहतुकीची कोंडी व्हायची. मग त्या ठिकाणी साताऱ्याकडून वाहतूक येणारे असो किंवा मुळशी भागातून येणारे असो किंवा पुणे शहरातून येणारी, कोथरूडकडून येणारी वाहतूक असो, या सर्व वाहतुकीचं मूळ कोंडी या ठिकाणी या चांदणी चौकामध्ये होत होती. वेळोवेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, वेळोवेळी स्थानिक वृत्तपत्र असेल, या सर्वांच्या माध्यमातून हा प्रश्न सुटावा यासाठी वेळोवेळी लोकप्रतिनिधी असेल यांच्याकडे सतत त्या ठिकाणी ती मागणी व्हायची की जेणेकरून या ठिकाणच्या चांदणी चौकातली कोंडी या ठिकाणी सुटली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने हे पश्चिम द्वार आहे, हे या ठिकाणी वाहतुकीला सुरळीत झालं पाहिजे. हा प्रयत्न या ठिकाणी सर्वांचाच त्या ठिकाणी असायचा. खरं तर याचं सर्व आपण आता या ठिकाणी आपण श्रेय जर पाहिलं, ज्यांचं विशेष योगदान या ठिकाणी या उड्डाणपुलासाठी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी या साहेबांचा आहे. हा बहुमजली उड्डाणपूल व्हावा यासाठी पाहिजे तितके पैसे देण्याची त्यांनी त्या ठिकाणी तरतूद केली. परंतु त्यांची एक अट असायची की तुम्ही जागेचं भू हस्तांतर ज्याला म्हणतो आपण, हे तुम्ही केलं पाहिजे की जेणेकरून ही जागेचं भूसंपादन करण्याची जबाबदारी आणि त्यावेळेस त्यांनी महानगरपालिकेवर टाकली. आणि खऱ्या अर्थाने त्यावेळेस त्या ठिकाणी भूसंपादन करायची वेळ आली त्यावेळेस तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी खरं तर भूसंपादनासाठी पुणे महानगरपालिकेला 200 कोटी रुपयाची तरतूद आपण त्या ठिकाणी केली. परंतु हे सर्व होत असताना आपण पाहिलं की आज या ठिकाणी ह्या उड्डाणपुलामध्ये खरं तर प्रत्येकाचं योगदान हे अतिशय महत्वाचं आहे. मग या ठिकाणी आपण जर विचार केला तर पुणे महानगरपालिकेचा नगरसेवक असेल, पुणे महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेता असेल, पुणे महानगरपालिकेचा महापौर असेल, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, त्याचप्रमाणे भूसंपादनसाठी असणारी त्यांची टीम असेल, त्याचप्रमाणे आपण पाहतो की या ठिकाणी ज्या मतदारसंघामध्ये माझ्या हा या ठिकाणी उड्डाणपूल या ठिकाणी होत आहे, त्याचप्रमाणे कोथरूड मतदारसंघाचे माजी आमदार असतील, त्याचप्रमाणे आत्ताचे दादा असतील, त्याचप्रमाणे खरं ज्यांचा या ठिकाणी उल्लेख केला पाहिजे की या उड्डाणपुलासाठी ज्यांनी या ठिकाणी स्वतःच्या मालकीची जागा त्या ठिकाणी दिली. वास्तविक पाहता हे सर्व जागा हे पुणे शहराच्या बाजूला असल्यामुळे याची किंमत फार होत होती. परंतु अशा वेळेस सुद्धा समाजाच्या हितासाठी या सर्व नागरिकांनी ह्या उड्डाणपुलासाठी आपल्या स्वतःची जागा दिली. त्यांचं सुद्धा योगदान या ठिकाणी सर्वांचं महत्वाचं आहे. आणि हे सर्व आपण पाहता की या ठिकाणच्या भूमिपूजनाला त्यावेळेचे दिवंगत नेते गिरीजी बापट सुद्धा होते. मग अशा प्रकारे हे सर्वांचं योगदान या ठिकाणी असल्यामुळे खरं तर हा योगदानामधून झालेला उड्डाणपूल आहे असं या ठिकाणी जर समजलं तर वावगं ठरणार नाही. याचं सर्व श्रेय या ठिकाणी मी सर्वांचंच आहे. खरं तर आपण पाहतो की गडकरी साहेबांनी आपण विचार केला तर महाराष्ट्र नव्हे, देशात नव्हे तर आंतरराष्ट्रीय देशामध्ये सुद्धा गडकरी साहेबांची या ठिकाणी वाहतूक म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे कौतुक त्या ठिकाणी केलं जात असते. मग त्यांच्या ठिकाणी असणारे रस्ते बांधणी असेल, मग आपल्या देशाच्या सीमा असतील, त्या सीमेवर करणारे रस्ते असतील, वेगवेगळ्या आपण पाहतो की वेगवेगळ्या राज्यामधले रस्ते असेल, हे करण्यामध्ये खरं तर एखादं प्रपोजल जर गडकरी साहेबांकडे गेल्याच्या नंतर त्वरित त्या ठिकाणी मान्यता देतात. इतकी मोठी कार्यक्षमता त्यांच्या अंगामध्ये आहे की कोणताही रस्ता असो ही करण्याची धमक असणारी आणि पैसे कसे जमा करायचे ही त्यांच्याकडे मोठी असणारी मोठी
क्षमता आहे ही पाहता कोणत्याही रस्त्याच्या संदर्भामध्ये गडकरी साहेब या ठिकाणी आपण खरं आज या ठिकाणी या रस्त्याच्या संदर्भामध्ये आपण जर या चांदणी चौकाचा जर विचार केला तर या ठिकाणी 8 रस्ते या ठिकाणी एकत्रित होत असतात आणि या 8ही रस्त्यावर कोणत्याही प्रकारचं सिग्नल न घेता या ठिकाणची सर्व वाहतूक आज जर आपण पाहिली तर या ठिकाणी सुरळीत आहे। मग अशा प्रकारे चांगले तसा जर विचार केला तर हा प्रश्न फार किचकट होता, वाहतुकीचा प्रश्न मोठा होता आणि या ठिकाणी असणाऱ्या अडचणी त्या ठिकाणी फार होत्या। परंतु अशा अडचणीवर खरं तर या ठिकाणचे प्रोजेक्ट डायरेक्टर माझे प्रत्येकाने चांगलं काम केलं असेल, परंतु संजय कदम यांचं मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करेन की प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून अतिशय चांगलं काम त्यांनी केलं। म्हणजे जो पूल आपण पाहतो की या ठिकाणी रात्रंदिवस झोप न घेता त्याच्या टीमकडून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम करून घेतलेलं आहे। म्हणून तर या ठिकाणी हा पूल लवकर या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचा म्हणजे या ठिकाणी क्वालिटी जर पाहिली तर अतिशय चांगल्या प्रकारचा क्वालिटीचा पूल या ठिकाणी निर्माण केलेला आहे। हे सर्व करत असताना साहेब आपण गडकरी साहेब आपण चांगलं काम या ठिकाणी उभं करत असताना प्रत्येक वेळेस आमच्या थोड्याफार अडचणी असतात आणि ह्या सर्व अडचणी आपण सोडवतच असतात। यामध्ये खरं तर माझ्या मतदारसंघातील काही अडचणी आहेतच, कारण वाहतुकीचा प्रश्न हा दिवसेंदिवस प्रत्येक वेळेस वाढत जात असतो, परंतु आपल्याकडे कोणतरी येत असतो पत्रव्यवहार करत असतो आणि तो पत्रव्यवहार करून मग कुठेतरी व्हॉट्सअप फेसबुकला टाकत असतो आणि हे काम मी केलं असतं याचे श्रेय घेणारे सुद्धा भरपूर या ठिकाणी असतात। परंतु साहेब आपण जे चांगलं काम या ठिकाणी उभं केलेलं आहे, खरं तर माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही पाठीमागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा एक प्रश्न असा उपस्थित केला होता की कात्रज बोगद्यापासून तर या ठिकाणी असणाऱ्या डोंगरखिंड ज्याला वारजीचे आपण म्हणतो तिथपर्यंत या ठिकाणी अपघाताचं प्रमाण दिवसेंदिवस त्या नरेच्या भागामध्ये वाढत होतं। या संदर्भामध्ये आम्ही त्या ठिकाणी विधानसभेमध्ये आवाज उठवल्याच्या नंतर सुद्धा त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील दादा असतील यांनी त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करत असताना खरं तर आपण या ठिकाणी माझ्या मतदारसंघातील शेंगळ रोड वडगाव मुळा मुठा वारजे दरम्यानच्या महामार्गावर दोन्ही बाजूनी जो 12 मीटरचा रस्ता आहे साहेब त्याची एक मागणी या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त मी आपल्याकडे करत आहे। दुसरी मागणी मी आपल्याकडे करत आहे की वडगाव ब्रिज ते दरी पूल या दरम्यान जो सेवा रस्ता आहे जो आपल्या माध्यमातून जर करायचा तो लवकरात लवकर या ठिकाणी आपण त्याचा DPR करून तो जर त्या ठिकाणी पूर्ण केला तर अतिशय चांगल्या प्रकारे। त्याचप्रमाणे वडगाव बुद्रुक नरे दोन्ही बाजूस पुणे महानगरपालिकेचा 12 मीटरचा रुंदीचा अतिरिक्त DP रोड या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यकता आहे। स्वामीनारायण मंदिर ते नवले पुलाच्या दरम्यान बरेच अपघात होत असतात, त्याच्यामुळे उतार कमी होण्यासाठी व नरे जंक्शन या ठिकाणी अंडरपास या ठिकाणी करण्यात यावा। वडगाव पूल या दरम्यान मध्ये मुळा मुठा पुलाच्या दोन्ही बाजूस स्वतंत्र सेवा रस्ता व पुलाचे बांधकाम या ठिकाणी करण्यात यावे। पुणे सातारा महामार्गावर भूमकर चौक नरे येथील अंडरपाससाठी आपण नवीन त्या ठिकाणी 548 DD या ठिकाणी महाराष्ट्र मार्ग निर्माण केला आणि खऱ्या अर्थाने 100 कोटी रुपयाची तरतूद आपण त्या ठिकाणी केलेली आहे। परंतु आता रस्त्याचं काम अंतिम टप्प्यात आहे, परंतु आपल्याला एक सांगायचं की त्याच्या बाजूला असणारी जी शिवसृष्टी आहे ही जागतिक दर्जाची त्या ठिकाणी शिवसृष्टी बनत असल्यामुळे त्याच्या बाजूचा जो अंडरपास आहे तो त्या ठिकाणी कमी रुंदीचा असल्यामुळे त्याची एक मागणी मी या ठिकाणी आवर्जून करू इच्छितो। त्याचं निवेदन बी आपल्याला दिलेलं आहे, तसा प्रस्ताव बी आपल्याला पाठवण्यात आलेला आहे। तो एक झाला तर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी शिवसृष्टीच्या बाजूला असणारा अंडरपास झाला तर त्या भागाची वाहतूक सुद्धा सुरळीत या ठिकाणी होणार आहे। आज आपण या ठिकाणी खरं तर आल्याच्या नंतर आमच्या सर्व पुणे शहर आणि सर्वांच्याच आनंदाचा असा हा क्षण आहे की हा कित्येक वर्षाची जी आमची वाहतुकीची कोंडी आहे ही या ठिकाणी सुटणार आहे। जे काही या ठिकाणी मी साहेब आपल्याला निवेदनामध्ये ज्या रस्त्याचा उल्लेख केलेला आहे या संदर्भात आपण योग्य ते सहकार्य करावं हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून मी या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद भीमराव तापकीरजी। यानंतर महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय डॉक्टर नीलमताई गोऱ्हे यांना मी मनोगत व्यक्त करायची विनंती करतो। छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे या सगळ्यांना मी अभिवादन करते। व्यासपीठावरती उपस्थित असलेले
आपले केंद्रीय मंत्री महोदय, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय सन्माननीय नितीनजी गडकरी, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सर्व उपस्थित असणारे आपले स्थानिक आमदार, विविध पक्षांचे पदाधिकारी, विशेष करून हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी म्हणून ज्यांनी परिश्रम घेतले आणि सातत्याने काम केलं ते सगळे उपस्थित असणारे अधिकारी आणि काही अपरिहार्य कारणामुळे सन्माननीय मुख्यमंत्री जरी येऊ शकले नाहीत तरी त्यांचं या भागावरती सातत्याने